नमस्कार. न्यूज लोकमहामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये थेरगाव या ठिकाणी शिवशंकर कॉलनी या ठिकाणी 2 तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एका तरुणाचा खून झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत व तपास काळेवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भैरट हे करत असून 12 तासाच्या आत आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. युवकाच्या काय घटना आहे आणि आरोपी अटक आहे. 7 मेला संध्याकाळी साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान यातील जो मयत आहे सुभान शेख यास गणराज कॉलनी या ठिकाणी तो सपना हिच्याबरोबर संबंध ठेवून लग्न करायची तयारी करतो. हे चुकीचं आहे, असं लग्न करू नको असं समजवता जी भानगड झाली त्याच्यामध्ये आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी धारदार हत्यार चाकू, चॉपर आणि एक लाकडी दांडका याने त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीमध्ये सुभान शेख हा मयत झालेला असून त्याचा जो दुसरा साथी आहे मावसभाऊ अरशद शेख हा सुद्धा त्या ठिकाणी जखमी झालेला असून त्याला YCM हॉस्पिटल येथे दवाउपचार चालू आहेत. ही घटना घडल्यानंतर ताबडतोब काळेवाडी सिनियर PI आणि DBचा स्टाफ आरोपी अटक करण्यासाठी रस झाले. पहिल्यांदा अनिकेत सूर्यवंशीला अटक केली असून दुसरा जो आरोपी आहे मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी याला देखील काळेवाडी पोलिसांनी अटक केलेली असून पुढील कारवाई आम्ही तपासी अंमलदार PI गुरव आणि त्यांची टीम ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. नाही, यातील जो मयत आहे सुभान शेख याच्यावरती पूर्वी या सपना नावाच्या मुलीला मारहाण केल्याबद्दल एक हाफ मर्डरची केस दाखल आहे आणि तो 5 दिवसापूर्वी सदर केसमधून जामिनावर सुटून आलेला होता आणि परत त्या मुलीशी लग्न करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.